अत्याधुनिक बसमुळे दिवसेंदिवस एसटीचा प्रवास अत्याधुनिक आणि सुखकर होत आहे. राज्यात इलेक्ट्रिकवर चालणारी शिवाई बसला प्रवाशांची पसंती मिळत आहे. मात्र जिल्ह्यात एकही शिवाई बस आलेली नाही. पुण्याला जाणाऱ्यांना अजून पुढील काही दिवस शिवाई बसची प्रतीक्षा करावी लागणार. लोबाणे येथे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत तलावडी येथील अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांची विभागस्तरीय विविध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आदिवासी कुटुंबाला नोकरी, बाजारभावाने जमिनीचा मोबदला व पुनर्वसन सुविधा देण्यात यावा या मागणीकरिता कुसुंबी येथील संतप्त आदिवासी बांधवांनी सोमवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे हापर बंद करून माल वाहतूक बंद पाडली. भरधाव वेगातील दुचाकी घसरून एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना साकली उमरजवळ घडली. भिका वसावा याला मोठी दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर विलास तडवी जखमी झाला. चिंचपाडा तालुका नवापूर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 22 मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गंभीर स्वरूपाची बाब आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गुन्हे यांनी प्रशासनाला दिले आहे.